हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हे पहा, आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे नाश्त्यासाठी पदार्थ. त्यासाठी पहा, मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आता एक कांदा, एक टोमॅटो चिरून घेऊया पहिला. एकदम बारीक असं चिरून घ्यायचंय. एकदम बारीक असं चिरून घ्यायचंय. अंड्याचा पराठा करणार आहोत आपण, वेगळाच असा. याच्या आधी मी अंड्याच्या पराठ्याची रेसिपी दाखवली आहे, पण ही थोडी वेगळी आहे. आता त्याच्यासाठी मी एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, ते पण एकदम बारीक चिरायचे. एकदम बारीक चिरायचं आहे आपल्याला. कोथिंबीर पण चिरून घेते धुवून. आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून झालेला आहे. आपण या पिठामध्ये ना हे 2 अंडी फोडून घेणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यात मीठ घालून घेऊ पहिलं. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचंय. गव्हाच्या पिठाच्या अजिबात अशा गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, एकसारखं झालं पाहिजे. छान असं फेटून घ्यायचे. थोडं थोडं करून पाणी घालायचंय, एकदम अजिबात घालायचं नाहीये. तेव्हा मी एकदम छान असं फेटून घेतले बघा, अजिबात गुठळ्या नाही राहिलेल्या. तर त्याच्यामध्ये बाकीचं घालून घेऊया. कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे, हळद पावडर घालूया. तुमच्या चवीनुसार लाल तिखट घालायचे. कोथिंबीर घालायची. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं अजून पाणी घालूया. या पद्धतीने आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवतेय. हे पहा, आपला तवा आता गरम झालेला आहे. त्याला तेल लावून घेऊया. मस्त असं तेल लावायचे. अंड्याचा पराठा बनवणार आहोत आपण आता. हे पण बॅटर एकदा हलवून घ्यायचे.
किती छान असं झालेलं आहे बघा. साईडने असं तेल हे करायचे. त्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया, म्हणजे गव्हाचं पीठ घातलं व्यवस्थित शिजेल. हे पहा, आता झाकण काढून पाहूया. बघा किती छान असं फुललंय पहा. खूप चवीला टेस्टी लागतं. असं एकदा करून पहा. तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी रोजच्या पाहायला मिळतील. हे पहा किती छान असं दिसते पहा. चपाती करायची गरज पण नाहीये नाश्त्यासाठी. याच्यातच आपण गव्हाचं पीठ घातल्यामुळं आपण असं खाऊ शकतो किंवा एखाद्या चटणी बरोबर पण खाऊ शकतो. हे पहा आपलं तयार झालेलं आहे. आता मी सगळेच बनवून घेते असेच. अंडा पराठा आपला हा तयार आहे. बाकीचे उरलेले मी बनवून घेते. आता तेल लावून घेतलेलं आहे आपण. आता दुसरा सोडून घेते. हे पहा आपले सगळे असे अंडा पराठा बनवून झालेले आहेत. हे पहा आपले हे पराठे बनवून झालेले आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 2 अंडी घालून आपण 4 पराठे तयार झालेले आहेत. एकदम असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत पहा. हे पहा एकदम असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. खूप छान लागतात. हे एकदा करून पहा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपले हे अंड्याचे पराठे तयार झालेले आहेत. एकदम टेस्टी लागतात. आपण तसे पण खाऊ शकतो किंवा एखाद्या चटणी बरोबर पण खाऊ शकतो. आपल्याला कधी कधी चपाती करायचा कंटाळा येतो ना, तर आपण ह्या पद्धतीने केलं ना, पटकन आपला नाश्ता तयार होतो. आपल्या अंड्याची रेसिपी, अंडा पराठ्याची रेसिपी तयार.